या डावाला इकडे सुरुवात मिळत असलेली आपण बघू शकू. निर्धारित 4 षटकांचा सामना ग्रामस्थ मंडळ आणि ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आयोजित आंबेगावकर चषक 2024 या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3. इथेही पायांमध्ये ठेवलेला चेंडू आहे. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने स्लॉक स्वीपचा प्रयत्न इथं फसला फलंदाज सनी कुर्लेचा. हा चेंडू सुद्धा इकडे निर्धाव आलेला आपण बघत आहात. 4 षटकांमध्ये या खेळपट्टीवर मला असं वाटतं कमीत कमी 50 धावा तरी धावफलकावर येणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या पद्धतीची खेळपट्टी बिहेव करते, फलंदाजांसाठी नंदनवन असणारी ही खेळपट्टी आहे. समोरच्या दिशेने इथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मधून जय समोर आले. यावेळी चेंडू आडून फेकी केली गेलेली आहे. एक धाव इकडे मिळाली. भाषाचे उद्योजक रोशनजी गोरले साहेब यांचं आगमन झालेलं या क्रीडा नगरीमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत. विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. यावेळेस इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उंच आभाळाकडे नजर देऊन आहेत. याचाच अर्थ चेंडू त्यांच्या उंचीने आणि आभाळाच्या दिशेने हवाई मार्गे सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. षटकार. महत्वाचा मोठा फलंदाज इथे भेर झालेला आपण बघतो. फलंदाज अमोल विशेबाग. या मुख्य व्यासपीठावर मोहनजी खुणे जे एमपीसीचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर साई शेळके हार्डिटर बॅटर डोंगरनावे यांचं आगमन झालंय. आपलं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. या अगोदर DS11 डोंगरनावे संघाने सामना गमावला. चांगली खेळी राहिली होती, फलंदाजी चांगली राहिली, गोलंदाजीमध्ये काही त्रुटी आहेत. सरावाचा अभाव प्रकर्षाने आपल्याला जाणवतो DS मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस उतरते त्यावेळेस. केतन पुन्हा एकदा वळतायत. यावेळेस क्लीन बोल्ट. सरळ चेंडू जाऊन ऑफस्टिकला धडक देतोय आणि लागोपाठच्या 2 चेंडूंवर लागोपाठचे 2 महत्वपूर्ण फलंदाज इथे खेळाडू कक्षामध्ये परतवण्यामध्ये सक्षम ठरतोय गोलंदाज केतनचा. आणखी एक जिव्हारी लागणारा चेंडू आपण बघतो आणि इथे फलंदाज सुधीर अगिवले बाद.
षटक फेकण्यासाठी गोलंदाज रोहनचा वापर केला जात आहे शेलारी संघाच्या वतीने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान फुलरलेनचा चेंडू होता, त्याला पर्पजफुली डिलिबरेटली ऑनसाइडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न येते. फलंदाजाचा फसलेला आपण बघतो, हा चेंडू निर्धाव आलेला आहे. गोलंदाजी चांगली राहिलेली आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाची अर्थात शेलारी संघाची. या दोन्ही संघाने या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचे एक सामने जिंकलेले आहेत. फुलटॉस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूने चेंडू जातोय. यावेळेस पंच हा चेंडू बिमर घोषित करतायत, त्याचमुळे 1+1 2 धावा मिळतील. अपर वेस्ट हाईटचा नो इथे खरं तर घोषित झालेला आहे पंचांच्या वतीने. 1+1 2 धावा. त्याचबरोबर धावपलकाला जी कोंडी मिळालेली आहे, धावपलक जे थांबलेलं आहे, स्थिर आहे, किंबहुना जे ग्रॅज्युअली पुढे सरकत आहे कासवाच्या गतीने, त्याला गती देण्याचा आता मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न फलंदाज करतीलच, कारण फ्री हिट चेंडू त्यांना खेळण्यासाठी मिळणार आहे. अशातच सौरभ देसलेला ही संधी आहे. डावकुऱ्याचा फलंदाज कमी गतीने चेंडू हाताळला, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळलेला आपण बघितला. बंटीजी घरत त्याचबरोबर महेशजी घरत आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात, या मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. रोहन सौरभसाठी, सौरभने यावेळेस सुट केलेला आहे. या पद्धतीच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंचा नेहमी खरपूस समाचार घेणारा हा फलंदाज आपण बघत आहोत. एक टप्पा घेत असताना चेंडू लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार, हा चौकार. घरत यांच्या मुलाचा आजचा वाढदिवस, तोही आपण इकडे साजरा करू, परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी इथे जल्लोषात्मक होत आहे. आणखी एक चांगला फटका, धारदार फलंदाजी, आणखी एक षटकार. यस, मॅनेजमेंट कमिटीला विनंती आहे, चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर करा. चला राजेश, खूप चेक करू नका चेंडू, तुमचे फलंदाज खेळतात माहित आहे. 4-4 चेंडू चेक करू नका, लवकरात लवकर फेकी करा. त्यासाठीच येऊन तिथे बसलेत राजेश, मास्टरमॅन खेळाडू आहेत. 21 धावा धावपलकावर 2 गडी बाद झालेले आपण बघत आहात. फलंदाजी सौरभची आतापर्यंत चांगली राहिलेली आहे, कारण त्याने लागोपाठच्या 2 चेंडूंना सीमारेषेच्या पलीकडे धाडलेले आहे. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला खरं तर आपण अनुभवलेला आहे. दुसरं षटक सुरू आहे. या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने बंटीची घरत त्याचबरोबर महेश घरत यांचं आगमन होतं. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत प्रिन्स ऑफ आंबेगाव अर्थात पियुष दिनेश घरत यांचं आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत. मला असं वाटतं पियुष येणं अजून बाकी आहे. बंटी यांचे सुपुत्र त्यांच्या बरोबर आहेत, हरकत नाही. 21 धावा धावपलकावर जोडले गेलेले 2 गडी आतापर्यंत बाद झाले आपण षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले आपण बघतो. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोहनच्या वतीने गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. या षटकात आतापर्यंत आपण बघतो एक षटकार एक चौकार आलेला आहे.
आज चौकार दरम्यान आपण आलेला बघितला आणि धावफलक याचमुळे पुढे गेला. 2 षटकं संपतायत. 25 धावा धावफलकावर 2 गडी बाद. दोन षटकं संपली. 25 धावा धावफलकावर 2 गडी बाद. मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर आलेले आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. आपल्यामध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र हरीशजी झांजे साहेब यांना इथे सन्मानित केले जाते. मुख्य व्यासपीठावर विनंती असेल आयोजकांना आपण हा सन्मान संपन्न करा. आयोजकांच्या वतीने दिनेशजी घरत त्याचबरोबर अरुणजी भुईर या एवन जोडीला विनंती आपण या व्यक्तिमत्वाला मुख्य व्यासपीठावर सन्मानित करा. या झांजे साहेब आपण ऑन स्क्रीन बघू शकता हरीशजी झांजे साहेब की जे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. आमचे कॉलेजवेन मित्र यांना इथे या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जात आहे. खूप खूप स्वागत. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत रोशन गोरले की जे उद्योजक आहेत म्हशीचे. त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्वाचं सहकार्य ज्यांच्या वतीने मिळालेलं आहे. रखरखत ऊन आता वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या उन्हामध्ये प्रत्येकाला पाण्याची गरज असते. ही पाण्याची व्यवस्था त्याचं सौजन्य ज्यांच्या वतीने केलं गेलेलं आहे ते राजेशजी ढमणे साहेब यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. जलदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. क्रिकेट खेळत असताना कोणताही खेळ खेळत असताना पाण्याचं फार मोठं महत्व आहे. इथे नेमकं काय घडलं होतं त्या पद्धतीने रिॲक्शन्स गोलंदाजाच्या पाहायला मिळतात. मला असं वाटतं एज लागली असावी. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत खानिवरेचे माजी सरपंच प्रवीणजी सावंत साहेब, मोहगरचे संदेशजी भोईर साहेब आणि युवा उद्योजक सागर पवार. या तीनही व्यक्तिमत्वांना विनंती आहे एकत्रितरित्या तुमचा सन्मान इथे मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. ऑन स्क्रीन आपण बघू शकता इथे प्रवीणजी सावंत, संदेशजी भोईर, सागरजी पवार यांना सन्मानित केलं जात आहे. 1 शॉटचा इशारा मैदानाच्या आतमधून मिळालेला आहे. दोन्हीकडे एकदाच अवधान ठेवणं फार कठीण आहे सहस्रबुद्धे सर. स्प्लिट इथे आपण खरं तर ही स्क्रीन बघू शकतो. एका बाजूने सन्मान कव्हर केले जातात, दुसऱ्या बाजूने सामना दाखवला जातोय. लाईव्ह ऍक्शन्स आपण बघत आहात. इथे इथे चेंडू पडला, क्षेत्ररक्षकाच्या समोर आल्यानंतर अतिरिक्त उचलला होता परंतु ती उसळी योग्य रीतीने टॅकल केली. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. चेंडू अडवला, फेकी झाली. याचबरोबर फलंदाज धावबाच्या रूपाने बाद. बंटीजी घरत त्याचबरोबर महेशजी घरत यांनाही विनंती असेल आपलाही एकत्रित रीतीने इथे सन्मान केला जात आहे. दोन्ही व्यक्तिमत्व समोर या, आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. यावेळेस इथे हुक करण्याचा प्रयत्न आहे. या गोलंदाजाने कंबर मोडून ठेवलेली आहे फलंदाजीची. ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी या षटकामध्ये त्याची झालेली आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 5 चेंडू त्याने फेकलेले आहेत. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये जवळजवळ 25 धावा आल्या होत्या. त्यानंतर 3 खर्च करतायत. या क्रीडा नगरीमध्ये तानाजी गोडविंदे साहेब यांचे आगमन झालेले आहे. विनंती असेल विथ ड्यू रिस्पेक्ट प्लीज कम ऑन द स्टेज अँड बी सीटेड. आणखी एकदा फलंदाजाला नामोहरम केलेलं आहे. काय गोलंदाजी इथे! अपील तर रेच केले, पंच स्थिर आहेत. जे कोड गोलंदाज फलंदाजाच्या समोर ठेवतोय त्याचं उत्तर फलंदाजाकडे
आपल्याला पाहायला मिळत नाही. 3 षटक संपतायत. चांगला कमबॅक या गोलंदाजीने इथे करून दिलेला आहे गोलंदाज भूषणने. 3 षटक संपली. धावफल करून धावा आहेत 28. 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना शेलारी ब संघ. त्याचबरोबर या क्रीडानगरीमध्ये अर्थात दिनेश भाई क्रीडानगरी सासनेमध्ये उपस्थित आहेत. अरुणजी हिंदूराव साहेब, आपणासही विनंती आहे आयोजकांच्या वतीने आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. इथे बसून या क्रीडा सोहळ्याचा आनंद घ्या. चौथ्या षटकाला इथे सुरुवात केली जाईल. गोलंदाज सुनीलचा वापर करतायत. मला नीटचं आठवतं त्यावेळेस दिवाळी धमाका एमपीसीचा सुरू होता डोंगर नावेच्या ग्राउंडवर. त्यावेळेस या गोलंदाजाच्या विरोधात जवळजवळ 26 की 28 धावा कुठून काढल्या होत्या एका सामन्यामध्ये. 28 धावा असाव्यात. परंतु त्यानंतरच्या मॅचेसमध्ये चांगली गोलंदाजी सुनीलनी केली होती. एक्सपिरियन्स कंटेंडर आहेत. अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यातून चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो, सहकार्य देत असतो. त्याच पद्धतीने इथे अनुभव हीच ओळख दाखवता येईल का या गोलंदाजाला पाहायचंय. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत करण. चांगला स्टान्स आहे करणचा. करणच्या समोर चेंडू आला आणि त्याने फार दूरवर धाडलेला जवळजवळ न्हावे गावामध्ये चेंडू जाऊन मिसावला. षटकार. कानोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच रघुनाथ कुर्ले यांचे हे सुपुत्र आहेत. रघुनाथ म्हटलं की कानोळ गावला नेहमी ते बॅक करत असतात. आपली विहित कामं बाजूला सारून टीमच्या बरोबर नेहमी ते उपस्थित राहत असतात. रघु, तुझंही स्वागत आहे. यावेळेस इथे आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. टिपला आहे झेल आणि याच बरोबर ज्या फलंदाजाने षटकार दाखवला तो लगेचच ठरतोय फेल. अगोदर षटकार त्यानंतर माघार. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसऱ्या बॉलवर फलंदाज इथे बाद झालेला आपण बघितला. आकाश भोईर यांच्या वतीने करणने जो षटकार दाखवला त्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू होता. त्याला चेस करण्याचा प्रयत्न. यष्ट्याच्या मागे लगबग बघा. इथे कमलाकर अण्णा भोईर यांची. इथे नॉन स्ट्रायकिंग याला थ्रो आहे की नाही. नाही. आणि याच बरोबर फलंदाज बाद आहेत. आपण बघूया. मला असं वाटतं फलंदाज सौरभ देसले यावेळेस बाद झालेले आहेत की ज्याने चांगली फलंदाजी केली होती. धावबादच्या रूपाने सौरभ बाद. बाद घोषित केले तोच फलंदाज बाद आहे. अर्थात सौरभ आउट.
लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 फलंदाज बाद. यावेळेस फलंदाज धावबाद झाले होते. या सत्रातील 3 चेंडूचा कॅश आहे. 34 धावा धावपलकावर. नव्याने आलेले फलंदाज इथे ऍडजस्टमेंट करतायत, बॅकफुटला जात आहेत, समोरच्या दिशेने फोर्सेबल स्ट्रोक खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मधून आले, चेंडू अडवला, इथे फेकी झाली. दुसरी धाव याचमुळे इथे पूर्ण झालेली आपण बघितली. पंच, या अगोदरचा चेंडू वाईड होता. यस, धन्यवाद. धावफलक पुढे गेलं. 37 रन्स ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावर. फुलटॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळत आहेत. लोअर फुलटॉस होता. व्हर्टिकल ब्लेडने अगदी बॅटचा चेहरा दाखवत असताना फटका खेळलेत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न यावेळेस इथे केला जाणार नाही. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या इथे धावफलकावर जोडण्याचं काम फलंदाज करतायत. या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष असलेला आपण बघतो. 38 धावा आहेत धावफलकावर. 5 गडी बाद झालेले आहेत. नाणेफेक जिंकली होती शेलारी संघाने. प्रथमतः त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि या खेळपट्टीवर या क्रीडांगणामध्ये अरुणजी भोईर सर 10 धावा प्रत्येक षटकामागे म्हणजे गोलंदाजांची कामगिरी चांगली. यावेळेस इथे ऑनग्रॅच खेळले. स्लॉकचा फटका होता. थोडा पॉज घेतला होता फलंदाजाने. पॉज अँड एक्झिक्यूट वी कॅन कॉल इट. 2 runs have been completed. There is attempt of third and clear run out. Another wicket goes down. आणखी एक फलंदाज बाद होत असलेला आपण खरं तर बघत आहोत. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक आणखी एकदा पुढे जाईल. एकूण धावांचा जर विचार केला तर या धावफलकावर धावा बनलेल्या आहेत 40, अर्थात 40. ज्या बहुचर्चित 40चा आपण विचार करत होतो त्या 40 धावा धावफलकावर आहेत. अलीकडे 40+ क्रिकेट सुद्धा फार जोशामध्ये सुरू असलेला आपण बघतो. बदलापूरमध्ये ऑल इंडिया 40+ ची एक फार मोठी स्पर्धा दरम्यान तिकडे मयूरजी पिसेकर यांच्या जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये पार पडली. भिवंडी तालुक्याला 40+ क्रिकेटचा फार मोठा इतिहास आहे. अलीकडचं 40+ क्रिकेट सुद्धा पुढे गेलेलं आहे. म्हणजे पूर्वी 40+ सुरुवात झालं होतं त्यावेळी 4 षटकांमध्ये ते 30-32 धावांचा विचार करायचे. त्यानंतर काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी 40 धावांचा विचार करत होते. आता 4 षटकामध्ये 40+चं क्रिकेट 50चा ॲव्हरेज स्कोरचा विचार करते. त्याचमुळे रेग्युलर क्रिकेट की जे इकडे खेळलं जातं त्यामध्ये 4 षटकांमध्ये मला असं वाटतं 50 धावा ह्या बनल्याच पाहिजेत. कमी गतीने टाकलेला चेंडू सुनीलने या षटकामध्ये प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. व्हेरिएशन त्याचा आपण पाहिलंय. कमलाकर अण्णा या सत्रामध्ये विशेषत्वाने खूप लगबग करताना पाहायला मिळतात. खूप ऍक्टिव्ह आहेत. स्वतः डिसिजन घेत आहेत. याचबरोबर इथे एक धाव मिळाली आणि पहिल्या डावाचा खेळ इकडे समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये धावफलकावर 41 धावा जोडता आल्या इथे फलंदाजी करणाऱ्या कान्होल या संघाला आणि 42 धावांचं टार्गेट मैदानाच्या हातामध्ये चेस डाऊन करावं लागेल सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये शेलारीला. पियुषजी दिनेश घरत त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी अनेक स्तरामधून शुभेच्छा आलेल्या आपण बघत आहात. शिवांशी अरुण भोईर की ज्या अरुण भोईर यांची जी अरुण भोईर यांची कन्या आहे तिच्याकडून सुद्धा पियुष दादासाठी वाढदिवसाचा शुभेच्छा. शिवांशी तुझे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पहिला डाव संपला. धावफलकर धावा बनल्या 41-42 धावा बनवाव्या लागतील दुसऱ्या सत्रामध्ये सामना जिंकण्यासाठी शेळारी ब या संघाला. विरोधात हरीश कडव यांची मानवली अशी दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण नाणेफेकीसाठी लगेचच प्रस्तुत व्हा. 42 बनवायचे. समालोचन कक्षामध्ये बदल केला जाईल. या ऐकूया दीपक बिरेडे सरांना. धन्यवाद.
चषकाच्या तिसऱ्या पर्वानिमित्तानं नुकताच आपल्याला व्यासपीठावरती लाभलेले ते तानाजी दादा गुडविंद आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती सध्या संपन्न होतं. धन्यवाद सुनीलजी शेळके सर. उपस्थित सर्वांचं स्वागत. आंबेगावकर चषकाचा प्रेक्षक हे तिसरं पर्व आपण एन्जॉय करत आहोत. ग्रुप सी मधील आजच्या निर्णायक तिसऱ्या दिवसाच्या लढती सध्या सुरू झालेल्या आहेत. द्वितीय फेरीतील पहिला सामना पहिल्या डावात बॅटिंग करताना स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होल बी न बनवल्या त्या 7 गडांच्या मोबदल्यात 41-41. सौरभ आगिवले एकमात्र फलंदाज जो इफेक्टिव्ह राहिला, 16 धावा त्यानं जोडल्या. त्या व्यतिरिक्त कुठल्याही फलंदाजाला डबल डिजिट मध्ये विथ द बॅट कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही आणि 42चा पाठलाग करायचा आहे तो सेकंड इनिंग मध्ये जन्मान शेलारीला. ओमकार स्पोर्ट्स मानवलीनं टॉस जिंकलाय, गोलंदाजी करतायत. बांगुलीनं टॉस जिंकलाय सिटीज, ते क्षेत्ररक्षण करतायत आणि बॅटिंगचा इन्व्हिटेशन दिलेलं आहे ते ओमकार स्पोर्ट्स मानवलीला. द्वितीय फेरीची यानंतर दुसरी लढत आपल्याला एन्जॉय करता येईल. दोन वाजून 56 मिनिटं दुसरा डाव सुरू होतोय. चेस डाऊन करायचं. 42 धावेचं 10.50 ची धावगती मेंटेन करायची. सलामीवीर मैदानामध्ये जयेश भोईर आणि त्याच्यासोबत डावखुराताचा आक्रमक फलंदाज केतन भोईर. सामना सुरू होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक फ्रंटलाईन बॉलर सुधीर आगिवले गोलंदाजी करता. पहिला बॉल बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पिचिंग आउटसाइड लेग स्टिक अपील करण्यात आली होती, मात्र ऑनफिल्ड अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांनी बॉलचा इम्पॅक्ट पाहिला. नकार आलेला डॉट चेंडून ही स्पेलची सुरुवात सध्या आपण बघत आहोत. 42 धावेचं टार्गेट चेस करत असताना द्वितीय सत्रात रुपेशदादा कंटे प्रतिष्ठानच्या विरोधात शेलारी बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न. लाईन इथे खराब आहे. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू, अपेक्षित उचली मिळाली नव्हती, मात्र लाईन खराब, त्याच कारणास्तव 1 धाव आता मिळेल. फुलरली ब्युटिफुल डिलिव्हरी, लाऊड अपील झालेला आहे, मात्र चेंडू बाटचा संपर्क झाला नाही. 5 फिल्डर एकत्रित आले होते. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. दबाव तंत्राचा चांगला वापर केला गेला, मात्र पंचांची अधिकृत स्वीकृती, अधिकृत मान्यता आली नाही. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना धावसंख्या स्थिर, अवघी 1 धाव धावफलकावरती. जबरदस्त रंगेला सामना, रंगीली मॅच. फुलटॉस आणि फुलटॉस वरती आता फुल टोल वसूल केलाय. मनगटातली प्रचंड ताकद झोकली. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. प्रसाद सहस्रबुद्धे सरांची अनोखी स्टाईल, अनोखी शैली आणि हा इशारा 6 धावेचा षटकार. धावसंख्येची जी कोंडी होती ती कोंडी या षटकाराने आता फुडली आहे. फलंदाज जयेश भोईरनं व्ही-शेप मध्ये आणखीन एक जबरदस्त फटका. उंची सोबत मिळालं अंतर. बॉल झाला लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. षटकार. आय लाईन आता सेट झालेली आहे. फलंदाज जयेश भोईरची लागोपाठचे 2 तडाखे त्याने दाखवलेत सुधीर आगिवलेच्या विरोधात. धावसंख्या वेगानं मार्गस्थ झाली आहे. ते आता 13 या आकड्यावर, 13 ऑन बोर्ड. स्टेपा डाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. फिंगर्ड मोड जरूर केले होते, मात्र लाईन इथे देखील खराब. 1 ओव्हर वाईड. अजून 1 धाव एक्स्ट्रा ऍड केली जाईल.
बॅटिंग करणारा जनमान शिलारी क्रिकेट संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा एका धाब्याच्या बढतीनं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ते आतापर्यंत 14 या आकड्यावर. स्टील 2 टू गो. 2 डॉट 2 वाईड 2 6. बॅकफुटवर थांबून कट करण्याचा प्रयत्न परत होता. लास्ट मोमेंटला जास्त मागे निघून गेले होते. रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. फलंदाज जयेश भोईरचा वेग अधिकचा होता चेंडूवरती. यष्टीरक्षक अमोल विषय आय थिंक पाठीमागे थोडे दुखापतग्रस्त झालेले आहेत. त्या वेदना स्पष्ट दिसत आहेत त्यांच्या, मात्र ते पुन्हा एकदा सज्ज झालेत. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. लाईन इथे देखील खराब आहे. प्रसाद सहस्रबुद्धे सरांचा वाईडचा सिग्नल. या षटकातील ही तिसरी एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत आतापर्यंत 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्टील 1 टू गो. 42चा पाठलाग करत असताना संघ शिलारी. हा चेंडू पायात होता. पीर आणि पंचांनी स्वीकारली आहे की नाही हे पाहावं लागेल. बॉल तर थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ झाला. सॉफ्ट सिग्नल आता पंचांचा मॅटर करेल. लक्ष सुद्धा दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. चेंडूबाटचा संपर्क झाला की नाही हे पाहिलं जात आहे. यासाठीच स्कुल्ले अंपायरनं तो सल्ला ऑनफिल्ड अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांना दिलाय देखील आणि तदनंतर पंचांची औपचारिक घोषणा आता बाकी आहे. यासाठीच बॅटचा स्पर्श होता. 2 धावा. 2च्या सहाय्याने धावा संख्या पहिल्या षटकाची अंती आपण बघत आहोत ती 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्प्रेची मागणी झालेली आहे. या अगोदर आपण चर्चा केली होती की अमोल विषय यष्ट्यांच्या पाठीमागे थोडेसे वेदनाग्रस्त झालेले आहेत, त्यासाठी मागणी झालेली आहे. जशी मागणी तसा पुरवठा आमची मॅनेजमेंट कमिटी सक्षम आहे, सज्ज आहे, कटिबद्ध आहे. आंबेगावकर चषकाचं हे 3रं पर्व आणि 3ऱ्या पर्वात आमच्या मॅनेजमेंट कमिटीने घेतलेली ही अफाट मेहनत आपण बघत आहोत. 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न या हंगामातील ही 3री क्रीडा स्पर्धा. स्पर्धेचे विशेष आकर्षण प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 51,000 व चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000 व आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम रुपये 15,000 व आकर्षक चषक. चतुर्थ आणि पंचम क्रमांक प्रत्येकी 13,000 आणि त्याचबरोबर आकर्षक चषक. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर बेस बॅटरसाठी बॅट आणि ट्रॉफी. बेस बॉलरसाठी शूज आणि ट्रॉफी. त्या समवेत मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आंबेगावकर चषकाच्या 3ऱ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडू त्यासाठी LED TV आमच्या आयोजन समितीनं उपलब्ध केलेली आहे. भरपूर सारे पारितोषिक या स्पर्धेमध्ये सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. मागच्या दिशेने जाऊयात. पहिल्या षटकांती 17 बनवलं गेलं. 18 चेंडू 25 धावा. हे थोडं सोपं समीकरण, साधं सोयीस्कर समीकरण. गोलंदाजीसाठी पाहिलं तर दुसऱ्या षटकात स्वतः संघनायक प्रकाश कुर्ले बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल आणि त्यांच्या विरोधात जनमान शेलारी अशा 2 पहिल्या फेरीतील विजेत्या संघांच्या दरम्यान द्वितीय फेरीतील ही पहिली लढत सध्या सुरू आहे. प्रेक्षकांवर स्वागत आहे सर्वांचं. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील आता वाढली. महत्वाचे सामने सेकंड राऊंडला झालेली सुरुवात. त्याच काळासह प्रत्येक टीमचा पाठीराखा समर्थक, शुभचिंतक, हितचिंतक आता दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरीकडे वळलेला आहे. त्या सर्वांचं स्वागत. ऑनलाईन व्ह्यूअर्स 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून आमच्या सोबत जॉईंट आहेत, त्यांचे मनस्वी स्वागत आम्ही करत आहोत. अधिकचा वेळ घेतला जातोय. अमोल, प्रकाश, सनी अँड ऑल टीम स्पीडअप अपेक्षित आहे. लेफ्ट हँडर बॅटर केतन भोईर करेला. त्याच्या अगेन्स्ट लेफ्ट हँडर मीडियम पेसर प्रकाश कुर्ले. पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. क्षेत्रक्षे डीप मध्ये दूर आहेत. लास्ट मोमेंटला चेंडू पर्यंत पोहोचतात. विकेट कीपर इनला अॅक्युरेट फेक. फिल्डिंगचा जे स्टँडर्ड आहे मागच्या 2-3 वर्षामध्ये जो स्तर आपण पाहिलाय कानूर क्रिकेट संघाचा, त्यामध्ये आता भरपूर साऱ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. सातत्यानं मैदानी सराव भरपूर असतो आणि तोच सराव आता त्यांच्या कामी आलेला आपल्याला पाहता येईल. एक सिंगल धाव, सिंगलना स्ट्राइक रोटेट. जयेश भोईर सलामीवीर आता स्ट्रायकर एंडला. तर धावा संख्या आपण बघत आहोत सिंगलना 18. 17 चेंडू 24 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये. फुल लेंथ हेलिकॉप्टर आणि या हेलिकॉप्टर आता लँड होईल लॉंगर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्ट्रेट इट अँड ग्रेट इट डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड. सिक्सर.
कारण धावसंख्या सध्या फ्लाय झाली आहे, बहरली आहे, ती 24 या आकड्यावर. थांबले बॅकफुटवर लास्ट मोमेंटला. वेट अँड वॉच क्रिकेट. सॉफ्ट हँडेडली खेळतात. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित झाले. जोपर्यंत बॅकअप होईल तोपर्यंत एक सिंगल, आणि या सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली होती आतापर्यंत 25. 25 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 15 चेंडू आणि 15 चेंडूत विजयासाठी 17 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. स्टॅकर एंडला केतन भोईर. फुल लेन बोलस बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक फार दूर आहेत, लॉंग ऑन वरून पोहोचतात बॅकअप साठी. सनी उपस्थित झाले. थ्रो थोडा वाईड आला, मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नियुक्त झालेला आहे, तो पुढे सरकलेला आहे. एक सिंगल, सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 26-26. केतन भोईर ॲज पर द गेम हा सामना सध्या कंटिन्यू करतात, कारण त्यांना चांगला ठाऊक आहे जयेश भोईर चांगल्या टच मध्ये. आपलं काम काय तर स्ट्राईक रोटेट करणं, आणि ती महत्वाची भूमिका या सामन्यात आता ते अदा करतायत. धावसंख्या 26-26. 14 चेंडू 16 हे समीकरण. बॅटची टॉपेज, झेलची संधी बनली आहे आणि त्या संधीचं सुयश केलं एसटी रक्षक अमोल विशेने. हाताचा पिसारा फुलवत असताना पकडलाय झेल आणि मॅच मध्ये संपलाय. सलामीवीर जयेश भोईरचा खेळ. पहिला धक्का जन्मान शिलारीला. प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू आहेत विशाल विशे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स आयोजित विघ्नहर्ता चषक मोऱ्याचा पाडा या स्पर्धेमध्ये विशाल विशेची प्रशंसनीय कामगिरी आम्ही पाहिली होती. त्याच कारणास्तव त्याची टॉप ऑर्डरला आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. जयेश माघारी परतलाय. इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये 21 धाब्याचं योगदान. 9 चेंडूंचा सामना करत असताना 3 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील झालं, मात्र बॅटचा स्पर्श, पंचांचा सिग्नल आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. चेंडू 12 धावा हे साधं सोपं सहज सोयीस्कर समीकरण आता मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. बांदिवली आणि त्यांच्या विरोधात ओमकार स्पोर्ट्स मानिवली असा द्वितीय फेरीचा दुसरा सामना यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. मात्र हा सामना निर्णायक, हा सामना इम्पॉर्टंट. अमोल विशेची नियुक्ती आता संघ कर्णधार प्रकाश कुर्ले यांनी केलेली आहे. निर्णायक तिसरे षटक सध्या सुरू होते. 12 चेंडू 12 धावेची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल टीम, संघ कर्णधार प्रकाश कुर्ले आणि त्याची ऑल आर्मी या सूचनेकडे आपलं लक्ष सुद्धा. पहिलं षटक फ्रंटलाईन बॉलर सुधीर आगवले एक्सपेन्सिव्ह राहिले. 17 धावा त्याने खर्च केला. त्या षटकाच्या तुलनेत इफेक्ट आपण पाहिला प्रकाश कुर्ले यांचा. 13 धावा देत असताना जयेश भोईरला त्यांनी माघारी धाडलेला. मात्र प्रोडक्टिव्ह स्कोर या मॅच मध्ये जी सरासरी मेंटेन केली आहे त्यामध्ये जबरदस्त कामगिरी आतापर्यंत. रनचेस करत असताना 42चा पाठलाग करत असताना द्वितीय सत्रात 2 षटकांच्या अंती आपण बघत आहोत जयमान शिलारी क्रिकेट संघाकडून. 12 चेंडू 12. लेफ्ट हँडर बॅटर केतन भोईर सिरीज साखर यांना विशाल विशे त्याच्या सोबत आहेत. सरते शेवटी फिल्डिंग सेट झालेली आहे. गोलंदाज तयार झाले अमोल विषय. 12 चेंडू आवश्यकता 12 धावेची. स्टॅकर एंडला केतन भोईर. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या सहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचली ती सध्या 31. 31 धावा दाफलकावरती. लेफ्ट हँडर बॅटर साठी डाऊन द लेग स्टिक हा बॉल आपण पाहिला. लेफ्ट हँडर मीडियम पेसर अमोल विषय कडून.
पहिल्या सामन्यात अमोल विशेषचा रोल फार इम्पॉर्टंट होता. सामनावीराचा किताब त्यानं पटकावला होता. वेस्ट ऑफ बाईट बीमर क्विक कॉल फ्रॉम बोथ अंपायर्स. बीमर वरती मात्र चेंडू मारता संपर्क घडवता आला नाही. त्या ठिकाणी केतन भोईरला अदरवाईज धावा देखील जास्तीच्या मिळाल्या असत्या. अतिरिक्त एक धाव, धावा संख्या 1 धाब्याच्या सोबतीनं 32. 12 चेंडू 10. नेक्स्ट बॉल फ्री. तो सिग्नल आता दिलेला आहे. प्रसाद सहस्रबुद्धे सरांनी. संधी पुन्हा एकदा बनली आहे केतन भोईरला. पायसा त्या संधीचं सोनं केलं जाईल का? गोलंदाज तयार अमोल विषय. कमी गतीने टाकलेला बॉल यावेळेला कमबॅक झालेला आहे. पहिला चेंडू अतिरिक्त धाव, लेगस्टिकच्या बाहेर वाईड. त्यानंतर बीमर, त्यावरती नोची एक धाव आणि फ्रीट वरती मात्र बॉलनं थोडी हरकत केली. रिलीज, रनवे ऑफ डिलिव्हरी, त्यानंतर पिचिंग, या सगळ्या गोष्टी नियंत्रित होत्या. डॉट बॉल थांबले. ऑन साइडला लॉंग लेगला हा हुकचा अप्रतिम फटका. वॉट अ शॉट, कलात्मक फटका. नटराज स्टाईल, नटराज मुद्रेनं बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. येतो तो षटकार. धावासंख्या षटकारांना पोहोचली ती 38. 38 धावा दाखल करते. 10 चेंडू 4 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये. मागच्या फटक्याचा रिप्ले आपल्या टेलिव्हिजन सेट वरती पोझिशन मध्ये आले. डाऊन द लेग स्टिक बॉल निघून जात होता. नटराज मुद्रेत आले आणि पूर्ण ताकदीनिशी बॉल फेकला तो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. नवीन बॉलची मागणी केली सिटीज. बॉल आता पुरवण्यात आलेला आहे कारण ऑनगोईंग मॅच मधील जो चेंडू होता तो सध्या हरवलाय. त्याच कारणास्तव चेंडू पाठवण्यात आलेला आहे मॅनेजमेंट कमिटीकडून. 10 चेंडू 4 धावा हे समीकरण. केतन भोईर ऑन स्ट्राइक. ऑन साइडला पुलचा पॉवरफुल फटका. बॉल मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर पोहोचला आणि या सामना संपला. सामना जिंकला तो टीम जयमान शेलारीनं. क्वार्टर फायनल मध्ये ते दाखल झालेत. मनपूर्वक अभिनंदन जयमान शेलारी. टफ अँड हार्ड लक अपकमिंग टुर्नामेंट साठी. ऑल द बेस्ट मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होल टीमला. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती पहिल्या डावात 41 बनवल्या. 42चा पाठलाग. मात्र पाठलाग करत असताना इम्पॉर्टंट कामगिरी याची राहिली. 6 चेंडू 14 धाब्याचं योगदान आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये इफेक्टिव्ह कामगिरी. 2 धक्के त्यांना दिले होते. तो टीमचा जिनियन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू केतन भोईर ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.